महिला व बालकल्याण विभागामार्फत अत्यंत महत्त्वाचा असा एक जी-आर नुकताच आलेला आहे आणि त्या जी-आरच्या माध्यमातून नेमक्या किती जागेसाठी हा जी-आर आहे, त्याचबरोबर या ठिकाणी की महिला व बालकल्याण विभागाचा आकृतिबंध नेमका किती जागेचा आहे आणि त्यामध्ये सुद्धा हे अंगणवाडी पर्यवेक्षिका जे आहेत याच्यासाठी नेमक्या किती जागा असतील, त्याचबरोबर ही एक्झाम कधी होऊ शकते याबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण जर डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा या प्लॅटफॉर्मला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला लेटेस्ट किंवा दररोजच्या अपडेट्ससाठी या ठिकाणी आपण हे अपडेशन घेऊन येत असतो। त्याचबरोबर ह्याची जी PDF आहे तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे। अगदी डिटेल 82 पेजेसची ही PDF आहे। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्याचबरोबर ॲपची लिंकसुद्धा दिलेली आहे। दोन्हीही जे हे आहे ॲप ॲज वेल ॲज टेलिग्राम जरूर जॉईन करा। आता नेमकं या ठिकाणी ह्या जी-आर मध्ये काय म्हटलेलं आहे, आता जी-आर पाहायच्या अगोदर या ठिकाणी की नेमकं या खात्याचे जे मंत्री आहेत ओके, या मंत्र्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ओके, त्यामध्ये की मॅडम तटकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे की महिला व बालकल्याण विभागात तब्बल 23 वर्षानंतर या ठिकाणी 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत आणि या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। विभागातील एकूण पदाचा आढावा घेण्यात आला, त्यापैकी काही पदे निरीक्षित म्हणजे या ठिकाणी काही पदे हे रद्द करण्यात आली आणि या ठिकाणी 165 नव्या पदांची वाढ करण्यात आली। त्यामुळे विभागातील एकूण 8,669 नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत आणि याशिवाय या ठिकाणी विभागाच्या कामकाजासाठी 2,843 पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे। त्याचबरोबर एकात्मिक बाल विकास सेवा ICDS योजनेअंतर्गत 1,10,664 अंगणवाडी सेविका व 1,10,664 अंगणवाडी मदतीनीस अशी एकूण 2,21,328 मानधन आधारित पदे ओके, मानधन आधारित पदे सुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे। अशा प्रकारचं हे महत्त्वाचं असं या ठिकाणी एक ट्विट आहे आदिती तटकरे यांचं। आता यामध्ये जो जी-आर आलेला आहे तो जी-आर सुद्धा आपण पाहू। जो जी-आर आलेला आहे, आता यामध्ये जो जी-आर आहे तो 82 पेजेसचा जी-आर आहे, ठीक आहे। आता यामध्ये हा कधीचा आहे, 10 एप्रिल ओके, 10 एप्रिलचा हा जी-आर आहे, म्हणजे कालचा जी-आर आहे 10 एप्रिल 2026चा। महिला व बाल विभाग प्रशासकीय नियंत्रणाखाली क्षेत्रीय कार्यालयांना सुधारित आकृतिबंध मंजूर करण्याबाबत। तर या ठिकाणी हा आकृतिबंधाचा जी-आर आहे। नेमकं या ठिकाणी याच्यामध्ये किती जागा असतील हे सांगण्यात आलेलं आहे। आता यामध्ये शासनाचा जो निर्णय आहे तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, की या ठिकाणी की मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार महिला व बाल विकास विभागातील एकूण 9,248 पदापैकी 744 पदे निश्चित करून ओके, म्हणजे या ठिकाणी हे कट करण्यात आले, रद्द करण्यात आली आणि 8,504 पदामध्ये 165 वाढीव पदे या ठिकाणी मंजूर करून विभागाची एकूण 8,669 नियमित पदे व 2,000 या ठिकाणी 843 बाह्य यंत्रणेद्वारे भरायची पदे या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहेत। त्यानंतर पुढे महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे महिला व बालकल्याण आणि त्यामध्ये सुद्धा अंगणवाडी पर्यवेक्षकाच्या बाबतीत, कारण ह्याच्या जागा ह्या सर्वाधिक आहेत। तर मग त्याच्या संदर्भात जो दुसरा नंबरचा जो पॉइंट आहे, महिला व बाल विकास विभागातील कार्यनिहाय मंजूर करण्यात आलेल्या 8,669 नियमित पदांचा गोषवारा परिशिष्ट 1 मध्ये दर्शवण्यात आलेला आहे। म्हणजे आपल्यासाठी या ठिकाणी परिशिष्ट 1 जे आहे हे महत्त्वाचं आहे, कारण त्या परिशिष्ट 1 मध्ये नेमक्या किती जागा आहेत आणि किती या ठिकाणी कितीचा आकृतिबंध आहे हे सांगितलेलं आहे। त्यामध्ये आपण परिशिष्ट 1 बघू ओके, हे परिशिष्ट अ आहे ओके। त्यामध्ये परिशिष्ट 1 ह्याच्यामध्ये की क्लास 1च्या क्लास 2च्या त्याचबरोबर या ठिकाणी मंजूर जागा दिलेल्या आहेत। तर आपल्याला नेमकं अंगणवाडी सेविका जे आहे बरोबर, पर्यवेक्षिका जे आहे ते आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे। आता यामध्ये हे 58 आणि 59 नंबर 58 आणि 59 नंबर मध्ये जे दिलेलं आहे 58 आणि
59 नंबर. 58 काय आहे या ठिकाणी मुख्य सेविका आहेत. नागरी भागासाठी काय आहे मुख्य सेविका आहेत आणि परिवीक्षका जे आहेत हे ग्रामीण योजनेसाठी परिवीक्षिका असतात. ठीक आहे. आता हे जे आहे हे ICDS मार्फत ओके एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी हे पद आहेत आणि यामध्ये मुख्य सेविका आणि परिवीक्षिका ओके आता दोघांचंही जे पेमेंट आहे ते सेमच आहे. S13 आहे 35,400 ते 1,12,400 पर्यंतचं पेमेंट आहे आणि गट क ओके गट क चं हे पद आहे. आता यामध्ये मुख्य सेविका आणि परिवीक्षिका जे आहेत तर यामध्ये जे दोन्हीचाही पे स्केल एकच आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्य सेविका किती आहेत या आहेत 751. आता मुख्य सेविकेचं जे काही या ठिकाणी एज आहे ते 45 ते 50 या दरम्यानचं असतं ओके आणि मुख्य सेविका 45च्या दरम्यान आहे ओके आणि या ह्याच्यामध्ये परिवीक्षिका जे आहे आणि परिवीक्षिका काय आहे यामध्ये एज 38 आणि 43 ओके अशा पद्धतीनं असतं आणि त्याच्यामध्ये 3,148 जागा आहे आणि मुख्य सेविका जे आहेत यांच्या मुख्य सेविकेच्या बाबतीत महत्त्वाची एक बाब आहे ते म्हणजे त्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे या ठिकाणी अंगणवाडी सेविका हे 10 वर्षे म्हणून त्यांनी काम केले पाहिजे तेव्हा त्या मुख्य सेविका म्हणून या ठिकाणी गृहीत धरल्या जातात. त्यासाठी सुद्धा एक्झाम आहे. तर यामध्ये हे जे आहेत हे 700 म्हणजे 3,148 आणि 751 ह्या टोटल जागा आहे. आता यामध्ये 3,148 प्लस या ठिकाणी हे 751 जागा ठीक आहे. आता ह्या ज्या जागा आहेत ह्या टोटल जागा आहेत. आता यापैकी 50% जागा ज्या आहेत या ठिकाणी 50% जागा या अंतर्गत 50% जागा ज्या आहेत ह्या सरळ सेवेने भरल्या जातात ओके 50% जागा सरळ सेवेने म्हणजे याचा अर्थ काय आहे यापैकी या ठिकाणी किंवा की 50% जवळपास 1600 ते 1700 जागा ज्या आहेत ते या ठिकाणी काय असणार आहेत या परिवीक्षकाच्या असणार आहे परिवीक्षिकेच्या असणार आहे. ठीक आहे. तर याची जी जाहिरात आहे निश्चितच या ठिकाणी पुढच्या 3 महिन्यामध्ये ही जाहिरात येईल आणि जाहिरात आल्यानंतर या ठिकाणी एक 2 ते 3 महिन्यामध्ये परत 2 महिन्यामध्ये मॅक्सिमम काय आहे एक्झाम असू शकते. ठीक आहे. आणि ही जी परीक्षा आहे अजून या ठिकाणी कोण घेणार हे निश्चित नाही परंतु याच्या पूर्वी जे झालेले आहेत IBPS TCS यांच्यामार्फत ह्या एक्झाम घेतल्या जातात. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे 2 महत्त्वाचे पदं आहेत मुख्य सेविका आणि परिवीक्षिका. ठीक आहे. त्याचबरोबर ह्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बघू यांचा सिलेबस बनवणार आहोत. सिलेबस काय आहे विशेष क्वालिफिकेशन काय लागतं ओके आणि याचा मागच्या वर्षीचा जो पेपर झालेला आहे तो पण आपण डिस्कस करू. आजचं फक्त काय आहे लेटेस्ट अपडेट आपण इथं घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे काय आहे तर या ठिकाणी हा GR. त्याचबरोबर यालाच या ठिकाणी समोर ठेवून आपण एक स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ते म्हणजे या ठिकाणी ही अंगणवाडी परिवीक्षिका. यामध्ये संपूर्ण सिलेबस शिकवला जाईल. यांना या ठिकाणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सिलेबस आहे ओके दोन्हीही सिलेबस याच फीमध्ये कव्हर होणार आहे ते म्हणजे 999 रुपये अगदी या ठिकाणी माफक शुल्क आहे. सध्या म्हणजे रेग्युलर जी फी आहे ती 2000 आहे परंतु सध्याच्या ह्याच्यावर काय आहे या ठिकाणी अर्ली बर्ड डिस्काउंट 999 आहे. तर या 999च्या बॅचमध्ये संपूर्ण सिलेबस तुमचा इथं कव्हर होणार आहे अंगणवाडी परिवीक्षकाचा. ठीक आहे. तर टेक्निकल असू द्या नॉन टेक्निकल असू द्या तर काही जर क्युरी असेल ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर लिहा. त्याचबरोबर खाली नंबर दिलेला आहे तो कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. ओके थांबू आपण इथं. थँक्यू ऑल द बेस्ट. जय हिंद.